1. Let's see. Let's play. पहिलाच बॉल ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने प्रथमेश योगे क्षेत्ररक्षण फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ आणि तिथे शाबासकीची थाप यावेळेला देत असताना आपण पाहत आहेत. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या दीपेश प्रथम गोलंदाजी करताना रवी आणि कशिश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच बॉलवर एक धाव येत असताना आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं सकाळच्या सत्रामध्ये. प्रथमेश योगेचे एफर्ट पाहायला मिळाले. तुमची मेहनत खूप महत्त्वाची असते या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि जेव्हा तुम्ही एकावेक फॉर्मॅटमधून येता तेव्हा एक वेगळीच ऊर्जा तुमची निर्माण होते. जेव्हा तुम्ही एकावेक फॉर्मॅटमधून पुढे जाता त्यावेळेला एक तुम्हाला वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो. परंतु ज्या गावापासून आपण सुरुवात केली त्या गावाला कधीच विसरू नका. त्या पहिल्या पायरीला कधीच विसरू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ तर होतच राहणार. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत सणसणीत सुस्वागतम चौकार 4. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर एक धाव, दुसऱ्या बॉलवर चौकार. चेंडू मात्र बाउन्स झाला होता. उसळत्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि फाईन लेग क्लिअर करणारा हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टायमिंग साध्य केलं जातं त्या पद्धतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त चेंडूला येऊन दिलं आणि सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळले गेलं. चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. प्रकाश यांना बीट करत चेंडू निघून जातोय 4 धावन करता. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगलं बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो. स्टँडिंग पोझिशन बॅटिंग करण्याची अप्रतिम पाहायला मिळते. फुटवर्क चांगला आहे. इथून खूप सुंदर कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रथमेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी घेतला गेलाय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवर. आतापर्यंत सुंदर सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागते. एक सेन्सिबल बॅटिंग करावी लागते. इनटू द गॅप शोधावे लागतात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तुमचे शॉट सिलेक्शन अप्रतिम असतील तर डेफिनेटली त्या धावा या खोऱ्याने वाहिल्या जातील. ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. मनगडाचा वापर केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यावेळेला समीर कासारे पुढे सरसावत असताना फेकी करेल तत्पूर्वी 2 धावा. रवी आणि कशिश खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत असं नाहीये. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की आता या पहिल्याच बॉल पासून जर हवेत स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले तर डेफिनेटली आपल्या अंगलट येईल. त्यासाठी ग्राउंड स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट थिंकिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं. ऑन साइडला खूप चांगला कंट्रोल स्ट्रोक होता. नियंत्रणबद्ध पाहायला मिळाला. समीर कासारे पुढे सरसावेल चांगले एफर्ट घेतले परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करताना यश मिळालं नाही. चौकार मिळतोय. या षटकातील 3रा चौकार आणि संघाची धावसंख्या बोळिंज या संघाची प्रथम फलंदाजी करताना 16 वर जाऊन पोहोचले गेली. महागडे षटक. अप्रतिम बॅटिंग. रवी आणि कशिशच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. जणू काही पहिल्या षटकामध्ये खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली दिसते.
कारण ही खेळपट्टी कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते. पिच क्युरेटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ही खेळपट्टी आहे अनुकूल आणि पोषकदायक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ 16-0. आतापर्यंत कोणताही गडीबाज झालेला नाहीये. खूप चांगली सुरक्षित पार्टनरशिप पाहायला मिळते. भागीदारी रचली गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक. डीजे ऑपरेटर ह्या वेळेला आज शुभ गुरुवार आणि शुभ गुरुवारच्या या निमित्ताने आपण पाहताय साईबाबांची सुंदर मंत्रमुग्ध करणारे सॉंग श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचली जात आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या कानावर अप्रतिम मंत्रमुग्ध करणारी हे सॉंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरत पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी या वेळेला जबरदस्त काय फटका खेळला. नजाकत बरा शॉट, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, back to the bowler head. What a shot. Maximum 6. षटकार. पॉवर प्लेचं खेळावाला षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. 1.5 बॉल जरी झाले तरी सुद्धा तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. याची दखल घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. काय बॅटिंग केले रवी आणि कशिशच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. अप्रतिम बॅकफुट पंच केला जातोय. निखिल ओघे त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. ढिसा क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेच्या पलीकडे. षटकारानंतर आलेला हा चौकार. बॅकफुट पंच 4. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 26. यावेळेला ऑन साईडला काय जबरदस्त फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत ऍज अ कॅप्टनला यावेळेला सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय. कशिशच्या बॅट मधून कडक बॅटिंग. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणतात त्याच पद्धतीने हे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅकफुट पंच करत असताना निखिल ओघे पुढे सरसावेल. अगदी चांगल्या एंडकडे मात्र आपण पाहू शकतायत फिकी केली गेली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार. म्हणजे चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा फलंदाज कशिशला आपण पाहत आहेत. म्हणजे प्रॉपरली टायमिंग कसं असावं, गोलंदाजाला रीड कसं करावं, त्या अनुषंगाने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तुमचे युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि त्याच अनुषंगाने ही बॅटिंग आतापर्यंत कशिशच्या बॅटमधून येत असताना हे स्ट्रोक पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग. भरत पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे. इथून ऑन साईडला निखिलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि विकेट टेकर म्हटल्यानंतर लगेच विकेट मिळते. अर्थातच विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना मिस्टर भरत पाटील ब्रँड आहे कोपरीचा. पहिला धक्का रवीच्या स्वरूपात. बॅक टू द पवेलियन. गॉन. राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन. रवी सुरुवात चांगली करून दिली. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला.
7 धावांचा खेळ करत असताना आपण पाहू शकलात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आणि 5 बॉलचा खेळ झालाय भरत पाटील. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला असा खेळाडू, एक ग्रामीण भागातील खेळाडू आज प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय ही अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. कारण आज ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट हे फार मोठ्या प्रमाणात स्पष्टपणे दिसून येतं. कारण गुणवत्तेला तोटा नाहीये, टॅलेंटला तोटा नाहीये आणि हेच दर्शवत असताना भरत पाटील 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा फलंदाज. एकंदरीतच भरत पाटील हा गोलंदाज आपण पाहत आहेत. म्हणजेच ॲज अ ऑलराऊंडर. राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 ला पहिला धक्का. चेंडूला पाहिलं, न्याळलं, सोडून दिलं आणि बाकीचं काम पंच घ्यावेला करत असताना व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. अतिशय सुंदर पद्धतीने खेळपट्टी आखली गेले. ज्या अनुषंगाने खेळपट्टी आतापर्यंत कशिशच्या बॅटमधून ज्या धावा आल्यात ना त्या अप्रतिम पाहायला मिळाले. ते स्ट्रोक पुन्हा पुन्हा तुम्हाला पाहावेसे वाटतील. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता सेफ झोन मध्ये. एकदा वर्जित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. प्रकाश त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी 2 धावा राहुलच्या बॅटमधून येतील आणि दुहेरीने बोळींच संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 36 या धावसंख्येवर. विरार विभागातील हे संघ पाहायला मिळतात. एक संघ वेस्ट झोन मधून तर एक संघ ईस्ट झोन मधून आपण पाहत आहेत. म्हणजेच पश्चिम आणि पूर्वेच्या माध्यमातून या विभागातील संघ विरार मधूनच आपण पाहत आहेत की दोन्ही संघ या ठिकाणी आमने सामने खेळत असताना 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. संघाची धावसंख्या बोळींज या संघाची जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36 रन्स, 18ची सरासरी. खूप चांगली सरासरी आतापर्यंत आणि चांगला बॅटिंग ॲव्हरेज कशिशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया तिसऱ्या षटकासाठी प्रारंभ होईल. थँक्यू. 36 धावा फलकावर, 36 रन्स. बोळीज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. संतोष भुवन संघाचा कॅप्टन जर आला असेल तर रिपोर्टिंग करा. आणि एनसीसी नारंगी दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचे. लवकरात लवकर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. समीर कासारे येण्याच्या अगोदर चेंडू फार वेगाने निघून गेला. चौकार. 4. चांगली बॅटिंग होत असताना आपण पाहू शकाल अतिशय कणखर स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं. अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग. कशिशला माहिती आहे की राजेश ओगे एक चांगला गोलंदाज आहे. जादूगर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या क्रिकेटच्या पटलावर तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. मिस्टर राजेश ओगे 5 बॉल 5 विकेट घेण्याची क्षमता बाळगणारा आपण पाहतायत. एक रेकॉर्ड. पुन्हा एकदा राजेश ओगे आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा न करता करता 2 धावा. याला म्हणतात अंडरस्टँडिंग. एकमेकांवरचा विश्वास खूप मायने राखतो. ज्या वेळेला तुम्ही सिंगल मधून डबल मध्ये कन्वर्ट करता त्यावेळेला तुमच्या चित्याच्या चपळाईने धावावं लागतं. एकमेकांना चांगलं कॉलिंग करणं, येस नो अँड वेट, या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 42. 42 रन बोळींज या टीमची.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस जरूर पाहायला मिळाला. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. अगदी अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती होणं साहजिकच राहिलंय. अलीकडच्या काळामध्ये फास्ट वेगाने क्रिकेट खेळलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं चौथ्या पाचव्या स्टंपला येऊन मात्र सर्किट शॉटचे जे आता वेट लागलंय खेळाडूंना आणि ते लाईक सुद्धा करतात आणि धावा सुद्धा येतात, परंतु त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कोणतेही शॉट सिलेक्शन जर तुम्हाला निवडायचे असतील तर त्या अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. इथून चेंडूला प्ले केलं नाही, सोडून दिलं आणि यस डेफिनेटली तुम्ही मात्र शफल झाले होते आणि त्याचंच कारण कशिश या ठिकाणी सरप्राईज झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. राहुल काहीतरी कशिशला समजावत असताना राजेशने कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. म्हणजेच यावरून स्पष्टपणे दिसतं की खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत यावेळेला जरूर राहिली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा प्रभाव पाहायला मिळतो राजेश शोगेच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. बोटांतील जादू काय आहे याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं गेलंय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहत आहेत आणि यस या ठिकाणी आपण पाहू शकाल रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच कोपरी संघाचा रिव्ह्यू आहे का? यस, भरत पाटीलने लगेच DRS यूज केला गेलाय. व्हाईट बॉल कारण शफल झाले नव्हते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. जागेवर उभे होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. इथे गमावलाय जो रिव्ह्यू आहे तो मात्र या ठिकाणी एक्सटेंड होणार नाहीये. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 2 वाईड आलेत. चांगले कष्ट घेत असताना कल्पेजी कुडू यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. वेगवेगळ्या स्टँड्स मध्ये पाण्याची व्यवस्था करत असताना अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. काय गॅप शोधलाय, नेत्रदीपक फटका, मनाला भावून जाणारा हा एक अप्रतिम चौकार. व्हॉट अ शॉट. 47 धावा. लई दिवसाच होत मनान, लई दिवसाच होत मनान, आज दिवस उगवला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. थँक्यू, वेलकम बॅक. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. चला, नारंगी टीम जर आली असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करा आणि त्याच्या समवेत संतोष भुवन संघ आला असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 47. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कमालीची बॅटिंग. कशिशच्या बॅटमधून जे प्रॉपरली स्ट्रोक आलेत ना, ते लेदर क्रिकेटमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. इंटरनॅशनल मध्ये जसे क्रिकेटमध्ये पॉवर प्ले मध्ये बॅटिंग केली जाते त्या पद्धतीचे प्रॉपरली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. या पंच दर्शवत असताना पाण्याची व्यवस्था ही करावायची आहे. पाण्याची व्यवस्था करा. सर 47. आर्यन पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच लहान लहान मुलांनी खूप मनावर घेतलं की या स्पर्धेमध्ये आमचा सुद्धा एक छोटासा वाटा असावा आणि त्यासाठी मात्र या स्पर्धेला सजवत असताना धनंजय पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिक स्ट्रोक, चौथ्या षटकातील पहिलाच बॉल. समीर कासारे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 48 या धावसंख्येवर. जी रणनीती आखली गेली होती कशिशच्या बॅटमधून तर प्रॉपरली धावा आलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची शांत डोक्याने आणि त्याच पद्धतीने खेळ करत असताना पाहायला मिळाला. राजेश ओगेने खूप चांगली गोलंदाजी केली, कारण ज्यामध्ये 2 चौकार जरूर आले, परंतु 2 षटकांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं ज्या धावा आल्या होत्या त्या धावा तत्पर या ठिकाणी आल्या नाहीत. तिसऱ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या बोळींज टीमची 48. जे प्रेक्षक वर्ग उशिराने आलेत त्यांच्या माहितीसाठी जो पहिला सामना सुरू आहे बोळींज वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम, या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकला कोपरी टीमने आणि फिल्डिंग करण्याचा हरीश पाटीलने धाडसी निर्णय घेतला. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे आणि अप्रतिम वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील रजनीश, फेकी करतील भरत पाडीच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 49 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन. आई चामुंडाई चषक 2024 वर्ष पहिले, परंतु पहिल्याच वर्षात या स्पर्धेने प्रत्येकांच्या मनात राज्य केलंय, कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. अतिशय 5-5 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. प्लेन मैदान आहे आणि ते सुद्धा एका शेतामध्ये हे मैदान तयार करणं जिकरीचं काम. व्हाईट बॉलचा इशारा गजानन हिरेकर सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. श्रवण कुडू आम्हाला दर्शवतायत की 50 धावा या बोळींज संघाच्या फलकावर लागल्या गेल्यात. स्कोर कार्डवर राहुल आणि कशिश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. कशिशच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेत 37 धावा. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी करत असताना 37 धावांचं योगदान देतोय समीर कासारे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला राहुलच्या बॅटमधून. प्रथमेश ओगेला निवडलं. बंटी कोणतीही चुकी करणार नाहीये, नो मिस्टेक. फलंदाज बाद. राहुलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन, गॉन. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहू शकाल 50 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. ते जवळपास जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. 2 धक्के बसलेत. कशिश नॉन स्ट्राईक एंडला, तर न्यू बॅटर यश, नावात यश तर आहे. साईडला कट करण्याचा प्रयत्न. प्रकाश थोडीशी चुकी करतायत. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 52 धावा. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले बोळींज टीमची. बॉल फेकून झाले ते 4. चला, नारंगी टीम आली असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करा. आणि संतोष भुवन दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. अतिशय चांगली मेहनत घेणारे आमचे लाडके आयोजक आमच्या व्यासपीठावर आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जाईल. सतीश पाटील कोणती चुकी करत नाहीयेत आणि यस, डेफिनेटली यशला सुद्धा ठाऊक आहे काही इंचांवर जमिनीच्या अगदी आपण पाहू शकलात काही इंचांवर चेंडूला कॅरी केलं आणि इथे फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकता. बॅक टू द पवेलियन, गॉन. तिसरा धक्का 52 या धावसंख्येवर.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52 या धावसंख्येवर 52 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झालेत ते जवळ जवळ 5 बॉलचा खेळ झालाय. चौथं षटक हे प्रगती पथावर आहे. पहिला सामना बॉलिंग टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. कशिशच्या आतापर्यंत 37 धावा इंडिव्हिज्युअल पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. बॉलर तयार समीर कासारे विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना यावेळेला बॅटचा एज घे चेंडू मात्र निघून जाईल. सतीश पाटील राजेश ओगे धावतायत नमन ओगे परंतु चेंडूला या वेळेला जरूर मान्य नव्हतं आणि सरळ चेंडू निघून जाईल. राजेंद्र कुडू यांच्या स्वागतासाठी चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर 56च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 56 धावा 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 14च्या सरासरीने आतापर्यंत खेळ करत असताना बॉलिंग टीमचे बॅटर पाहायला मिळत आहेत. 56 धावा 3 धक्के शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16, दुसऱ्या षटकामध्ये 20, या 2 षटकांमध्ये 36 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर 11 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 9. म्हणजे पहिले 2 षटक जर आपण पाहिले तर न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती आपल्याला पाहायला मिळाल्या आलेखमध्ये. परंतु दुसऱ्या 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या तर त्याच इमारती मात्र थोड्याशा कुठेतरी छोट्या छोट्या आपल्याला पाहायला मिळाला. धारावीच्या झोपड्या ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत त्या पद्धतीने मात्र आलेखमध्ये ग्राफमध्ये थोडंसं चेंजेस होत गेलं. म्हणजे चढ उतार या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 56. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. क्रिकेटच्या खेळामध्ये ह्याच गोष्टी मायने राखतात. तुमचं सातत्य, तुमची मेहनत, तुमचे कष्ट हे फार मायने राखतात. क्रिकेटच्या खेळामध्ये परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत कशिशच्या बॅटमधून समीर कासारेने सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये क्लास दाखवला. राजेश शोगे पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ साईडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. काय गॅप शोधला. लॉंग ऑफ वायडिश मध्ये होता त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. नेत्रदीपक ग्लोरियस चौकार. थँक्यू. जबरदस्त ग्राउंड स्ट्रोकचा बेताज तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून कशिशकडे पाहिलं जातं. 6 चौकार आलेत आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 2 षटकार आणि 15 बॉलमध्ये 41 धावांची झंझावती खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग बाय कशिश. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना राजेश ओगे हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चौकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा कमबॅक करण्याची संधी आहे. तो कमबॅक या वेळेला करत असताना आपण पाहत आहेत. रॉबिन सिंगला आपण पाहिलं असेल, ज्या वेळेला तो गोलंदाजी करायचा त्यावेळेला थोडासा मार जरूर असायचा, परंतु कमबॅक कसं करावं हे रॉबिन सिंगच्या द्वारे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर असलेला असा रॉबिन सिंग. टप्पा अचूक पद्धतीने नाहीये, पंच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना इथे व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 61. 2 बॉलचा खेळ झालाय. भरत पाटील तिन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसिव्ह असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. समीर कासारे लॉंग ऑफ कडे आपण त्याला पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून प्ले केलं होतं, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता कोणताही चान्स मिळाला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 61 धावा, 61 ऑन द बोर्ड. कृपेश कुडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला. कशिशच्या बॅटमधून फटका चांगला आहे, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 63. 63 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. शेवटचे 2 बॉल आणि कशिशच्या बॅटमधून आतापर्यंत 18 बॉलमध्ये 43, 6 चौकार, 2 षटकार, 238.89चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले. त्रस्त आणि डोकेदुखी ठरलाय हा फलंदाज सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमच्या गोलंदाजासाठी. चला, नारंगी संघाचा कॅप्टन आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा आणि त्याचप्रमाणे संतोष भुवन दोन्ही संघाचे कॅप्टन या. इथून फुलटॉस बॉल जरूर होता, सरळ चेंडूला मात्र खेळलं गेलं. दिपेश लोखंडेला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल या ठिकाणी चौकार. 4. ग्रेट बॅटिंग.
67 धावा आणि कशिशच्या बॅट मधून आतापर्यंत 7 चौकार 2 षटकारासहित 47 वर जाऊन पोहोचला गेलाय. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू 3 धावा अर्धशतकापासून दूर. या अगोदर कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक झळकावलं गेलं होतं. वाढीव संघाचा जो बॅटर होता अप्रतिम. संघाची धावसंख्या 67. सेकंड बॅटर ठरेल का या आई चामुंडाई चषक 2024 मध्ये अर्धशतक झळकावणारा. ऑन साईडला जरूर खेळला गेला. कॅपमध्ये आहे का. एक धाव तर अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे मात्र फलंदाज बाद होईल. 48 वर राहिला परंतु कशिशने जी बॅटिंग केली ना ती सर्वांना मोहित करणारी बॅटिंग होती. एक चांगल्या खेळाडूची निशाणी हीच असते ज्या वेळेला चांगली बॅटिंग करतो प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू एक चांगल्या पद्धतीने धावांचा वेग वाढवतो. 40च्या वरती धावा तो करतो आणि क्लास बॅटिंग करत असताना त्यावेळेला त्याला अप्रिसिएशन केलं जातं. आणि हेच करत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 68 धावा आणि 69 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय ते 5 षटकांमध्ये. अशोक जाधवने 54 धावा पहिलं अर्धशतक झळकावलं. योगेशने अर्धशतक झळकावलं. हा दुसरा फलंदाज. तिसरा विकी, अशोक जाधव आणि योगेश पाटील हे 3 फलंदाज. आणि तदनंतर एक हायस्ट इंडिव्हिज्युअल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कशिशच्या बॅटमधून 48. ग्रेट ग्रेट बॅटिंग. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिला डाव समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 68-69 धावांचं टार्गेट. चला बॉलिंग टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण फिल्डिंग सजून घ्या आणि आमचे 2 या वेळेला आपण पाहतोय 2 बॅटर लगेच रेडी राहतील. तत्पूर्वी आपण देऊया डिस्क जॉकीला संधी. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. 69 धावांचं लक्ष. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. आई चामुंडाई चषक 2024 वर्ष पहिले आणि आजचा 5वा दिवस सलग या स्पर्धेचा पाहायला मिळतो. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या दिशेने होऊ लागले.
चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ व्हायचं आहे. फिल्डिंग सजून घ्या. भरत पाटील एका साईडला, निखिल ओगे बुम बुम निकला आपण पाहतायत. सूर्यनारायण देवाला नतमस्तक होत असताना भरत पाटील धरणी मातेला नतमस्तक होऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात होईल. दोन बॅटर त्या ठिकाणी पोचलेत. मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर या स्पर्धेचे अध्यक्ष वैभवजी पाटील यांना आपण सकाळच्या सत्रापासून पाहतायत. एक जिद्द होती, एक कन्सेप्ट त्यांच्या माइंडमध्ये आला त्यांच्या संपूर्ण आयोजकांच्या, की यंदाच्या वर्षात नवसाई गावामध्ये क्रिकेटचा थरार हा रंगलाच पाहिजे. मग ती समस्या कोणतीही असो, अडचण कोणतीही हो, परंतु आम्ही 100% योगदान या स्पर्धेला देणार. सर्वांना मिळून मिसळून घेऊन या स्पर्धेला सजवलं गेलंय. हॅट्स ऑफ असेल या स्पर्धेला, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. खेळाडू येतात, खेळून जातात, आणि ज्या पद्धतीने त्यांची जी मेहनत असते एक महिना अगोदरची, ती कोणीच पाहत नाहीत. आयोजकांचं हेच म्हणणं असतं, तुम्ही वेळेवर या, वेळेवर आल्यानंतर तुम्हाला 6-6 षटके तुम्हाला खेळवले जातील, 5-5 षटके खेळवली जातील, म्हणून वेळेवर येणं फार महत्वाची गोष्ट असं प्रत्येक आयोजकांचं म्हणणं असतं. भरत पाटीलला स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडकडे, तर निखिल ओगे स्ट्राईक एंडकडे जात असताना पाहायला मिळतोय. अगदी काही 24 तासांचा कालावधी. IPL ला सुरुवात 22 मार्च पासून, आणि उद्याच्या दिवसात अप्रतिम आपण ज्या पद्धतीने जे पॉप्युलर सिंगर आहेत त्यांच्याच आवाजाने उद्याच्या दिवसात ओपनिंग ग्रँड सेरेमनी पाहायला मिळेल. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, त्यानंतर AR रहमान यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय सोनू निगम यांना आपण पाहू शकाल, यांच्या आवाजाने, सुरेल आवाजाने 22 मार्च MS चिदंबरम स्टेडियम मध्ये मात्र चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मात्र असे दोन संघ आहेत की ज्यांनी एवढ्या कालावधीमध्ये, 17 वर्षांच्या कालावधीमध्ये कधीही टायटल चेंज केलं नाही. स्पेलिंग जरा सुद्धा इकडे तिकडे झाली नाही. असे दोन संघ कोणते आहेत, तर डेफिनेटली मुंबई इंडियन्स आणि KKR. आणि इतर जर तुम्ही पाहिले टायटल चेंज केले तर प्रत्येकाची नावं चेंजेस झालेली आहेत, हे आपण पाहिले. मुंबई इंडियन्स, KKR यांना आपण सातत्याने पाहिलं. टायमर सेट केलेला आहे. चौया मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. विलास, पहिलाच बॉल बुम बुम च्या बॅट मधून येतोय. कणखर दर्जेदार षटकार, 6 धावा. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक, वंडरफुल पाहायला मिळाला. 6 धावा. फटका खेळला होता. उसळत्या चेंडूला कसं खेळायचं निखिल ओगे जाणत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर दमदार आणि शानदार सुरुवात केली गेली निखिल ओगेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर इरादे पक्के स्पष्ट करत असताना, मी थांबणार नाहीये, मोडेन पण वाकणार नाही, रडायचं नाही तर लढायचंय, हेच दर्शवत असताना मिस्टर निखिल ओगे. पहिल्याच बॉलवर षटकार. फार कमी प्रमाणात असे फलंदाज असतात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा आपण पाहिलंय की पहिल्याच बॉल पासून षटकारांची सुरुवात करतात. त्यामध्ये निखिल ओगे आपण पाहू शकतायत. काही फलंदाज सावध पवित्र सुरुवात करतात, काही फलंदाज विस्फोटक आणि विध्वंसक असतात, जे गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखले जातात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पहिल्या बॉलवर षटकार, शानदार सुरुवात. दुसऱ्या बॉलवर ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर केला, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. जेव्हा तुम्ही बॉर्डर लाईन टच असता त्यावेळेला तुम्हाला त्या मोमेंट करता आल्या पाहिजे. तुम्ही अगोदर स्टार्ट घेतली पाहिजे बॉर्डर लाईनच्या अगदी जवळून, आणि जेव्हा तुम्ही स्टार्ट घेता त्यावेळेला तुम्हाला हालचाल करण्यास ती वेळ मिळते. जर तुम्ही स्टार्ट घेत नसतील तर डेफिनेटली डबल माइंडमध्ये जातात आणि तिथे चौकारांची चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5-7 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर 1 भरत पाटील आणि स्टान्सवर पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम फुल फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतो.
मध्यंतर खेळाडूंना स्ट्रगल करावं लागतं. कधी दिवस नसतो जो आपला स्वतःच्या नावावर करण्याचा दिवस कधी कधी नसतो, परंतु जेव्हा तुम्ही सकाळची सुरुवात जर आत्मविश्वासाने करतील तर डेफिनेटली ही सकाळची सुरुवात पासून तर संध्याकाळचं सत्र हे तुमच्या नावावर जाईल. म्हणून थिंकिंग पॉझिटिव्ह राहणं फार गरजेची गोष्ट. उलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला. बराच वेळ चेंडू हवेत व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि तिथून मात्र थोडीशी गफलत झाली. शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल भरत पाडीच्या बॅटमधून चौकार. खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स. गुड डिलिव्हरी, खूप चांगलं क्रिकेट. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल, सरप्राईज करून जाणारा हा चेंडू होता. हलकासा वळण घेतला हवेमध्ये आणि चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या रवीच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं 4 बॉलच्या समाप्तीनंतर विलासने कमबॅक केलंय. एक षटकार आला, मिसफिल्डचा फायदा मिळाला, एक चौकार मिळाला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. टप्पा अप्रतिम, अचूक टप्पा आणि भेदक मारा. वेगे बरोबर नियंत्रण, वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा. तुमचा वेग चांगला असेल, योग्य ती दिशा असेल, तुमचा वेग किती आहे हे मायने राखत नाही. अचूक टप्पा आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी हे मोहम्मद शमी यांना आपण सातत्याने पाहिलं होतं. मोहम्मद शमीला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं, मोहम्मद शमी मात्र तुझी जी गोलंदाजीची टेक्निक आहे, खास वैशिष्ट्य काय आहे? त्यांनी सांगितलं, मी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो, हे माझं वैशिष्ट्य आहे. यावेळेला ऑन साईडला स्ट्रोक स्वीप केला जातोय. अप्रतिम, गुडघ्यावर बॅलन्स करणारा पॅटर्न शॉट भरत पाटीलच्या बॅटमधून चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15-15. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, तदनंतर लगातार 2 डॉट आणि शेवटच्या बॉलवर चौकार येत असताना आपण पाहू शकतायत. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवर चेंडू खेळला, पॅटर्न शॉट होता, अगदी लाईक करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला भरत पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 15 रन्स. 15 या धावसंख्येवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. बोळीज टीम वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या 2 टीम मध्ये सुंदर लढत पाहायला मिळते. नारंगी टीम जर आली असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. आणि संतोष भुवन टीम हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आई चामुंडाई चषक 2024 वर्ष पहिले आणि 5वा दिवस सातत्याने या स्पर्धेचा आज पाहायला मिळतो. उद्याचा 6वा दिवस आणि परवा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असेल. पहिल्याच पर्वामध्ये खूप चांगली प्रतिसाद मिळालाय या स्पर्धेला, उदंड प्रतिसाद मिळालाय. चला बोळीज टीम, टाइम स्पेंड करू नका. आतापर्यंत साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की पहिल्या षटकामध्ये वेळ घेतलेला आहे 6 मिनिटे. तर रवी अँड कंपनी, कशिश अँड कंपनी, जरा वेळेकडे लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक 30 यार्ड सर्कलमध्ये प्लेअर घ्यावा लागेल, याची दखल घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर सिद्धू, एक वेगवान मारा करण्यासाठी जो ओळखला जातो सिद्धू. पुन्हा एकदा बॉल तयार. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, एकदा वर्जित केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डर पुढे सरसावते, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. कंपॅरिझन करताना 1 धावेने पाठीमागे राहिला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीकरण. दीपेश लोखंडेच्या गोलंदाजीवर 16 धावा पहिल्या षटकामध्ये कशिशने कुठल्या गेल्या होत्या आणि रवीने
इथून जमेची बाजू हीच आहे की दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर आतापर्यंत खेळपट्टीवर तग लावून राहिलेत. म्हणून म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने खेळपट्टीवर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि तेच दर्शवलं गेलंय. पुन्हा एकदा बॉल तयार. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू आहे का तर नाही. यस, व्हाईट बॉल. पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 69 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत चांगली स्टार्ट मिळवून दिले गेले. जेव्हा धावा चेस करायच्या असतात त्यावेळेला तुमचं ॲव्हरेज आणि तुमचा जो स्ट्राईक रेट आहे तो मेंटेन करावा लागतो. प्रति षटकामध्ये किती धावांचं योगदान द्यावं हे सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं आणि तेच आतापर्यंत कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं गेलंय. संघाची धावसंख्या 17. वेळा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे झेल, कॅच ड्रॉफ्ट. जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा भरत पाटीलने आपल्या नावाची दमखम दाखवले. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वाची भूमिका. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर थोडेसे निराश झाले असतील सहकारी. क्रिकेटमध्ये झेल फार महत्वाचं असतं हे आपण जाणलंय. जेव्हा जेव्हा झेल सुटले तेव्हा विक्रम प्रस्थापित झालेत, परंतु कोणताही खेळाडू हा मात्र जाणून बुजून झेल सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं, एकतर त्याच्या वेगळंच मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं, जजमेंट चुकतं, आय कोऑर्डिनेशन डळमळीत होते. वेगवान मारा, खूप चांगला चेंडू, लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा हा गोलंदाज सिद्धूला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलेली आहे 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 2. बोलिंज वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या दोन टीम मध्ये लढत 69 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा अचूक टप्पा, भेदक मारा, प्रभावित मारे केले जात आहेत. लेंथ अँड लाईनचा राजा, वेगेबरोबर नियंत्रणबद्ध गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत की वेगेवर नियंत्रण ठेवणारे गोलंदाज फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. वेग भरपूर होते, परंतु त्यामध्ये व्यंकटेश प्रसादला आपण पाहिलं असेल काय लेंथ लाईन सहित गोलंदाजी करायचा. कपिल देव, रामलाल निकंज यांना सुद्धा आपण पाहिलं. वेगे बरोबर नियंत्रणबद्ध गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला फुल टॉस बॉल होता. थोडस दिशा भरकटली आणि त्याचा नतीजा 4 धावांवर. जैसी गेंद वैसी नसीहत, चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं बंधन. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची पाहायला मिळतात आणि 2 षटकांमध्ये आतापर्यंत 1.5 ओव्हरचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची 22. कोपरी टीम एक बलाढ्य संघ, बोळीन संघ एका साईडला आपण पाहताय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळत आहेत. परंतु रॉकी ग्रुप चषकामध्ये हंगामा झाला. एक विक्रम प्रस्थापित केला ओपन टीमला, ज्या संघाने बाहेर काढलं आणि एक विक्रम प्रस्थापित करून रॉकी ग्रुप चषकावर नाव कोरलं आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार बनला भरत पाटील. म्हणजे टीम वर्क तुमची खूप मायने राखते. एका दुसऱ्याने क्रिकेट खेळलं जात नाही, त्यासाठी टीम वर्क असावी लागते. ऑन साईडला पूलच्या फटक्या, टक्कन आवाज आला. पूलचा फटका अगदी नेत्रदीपक, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. 2 षटकांचा खेळ आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 28. विजयासाठी बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता. 18 बॉल 41.
थँक्यू, वेलकम बॅक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या एनसीसी नारंगी अँड संतोष भुवन दोन्ही संघाचे कॅप्टन. हा शेवटचा आणि ऑफिशियल कॉल असेल, लक्षात घ्या. जर तुम्ही उशिराने आलेत तर डेफिनेटली थोडंसं कुठेतरी आपण पाहतायत षटकांमध्ये कपात होईल. पॅनलाइज तर नाही म्हणता येणार, परंतु षटकांमध्ये कपात केली जाईल. संतोष भुवन संघाचे कॅप्टन आलेले आहेत. नारंगी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील तर या लगेच. दोन षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या फलकावर एकंदरीत 28. 18 बॉल आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. भरत पाटील एक तंत्रशुद्ध फटका या वेळेला खेळण्यासाठी नेहमीच तत्पर असतो आणि निखिल ओगेच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटकेबाजी आतापर्यंत राहिले. जे 2 षटकार आले पुलचे फटके जे कन्वर्ट केले गेले ते वाखाणीजोगे होते. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र आपण पाहतायत झेल जरूर कंट्रोल नव्हतं. झेल सुटतोय त्या ठिकाणी. स्वतःवर विश्वास ठेवला होता. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया की एक्झॅक्टली षटकार आहे की नाही. सेफ सेफ आहे. एकच धाव मिळेल. आपल्या संघाकरिता 5 धावा रोखण्यात यश मिळवलं. फिल्डरने खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. विजयासाठी 40 धावेची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम, खूप चांगला चेंडू होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक कशिश पुढे सरसावतोय. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले षटक हाताळलं विलासने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सिद्धू आला. सिद्धूने 13 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. खूप चांगली गोलंदाजी. 2 आपण वेगवान मारे पाहिले, वेगवान गोलंदाज पाहिले आणि तिसऱ्या षटकासाठी एक लेफ्ट आर्म मीडियम आपण पाहू शकताय. तर गोलंदाज जबरदस्त. आज निखिल ओगे थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचं आहे हे दर्शवत असताना आउट ऑफ द पार्क षटकार. या षटकाराने मितेश पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं जातं व्यासपीठावर. त्यांचं करूया वेलकम. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 35. ग्रेट बॅटिंग बाय निक. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खेळपट्टीच्या अगदी बाजूला चेंडू राहतोय. चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव चिकी सिंगल त्या ठिकाणी घेतली गेली. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 33 धावेची आवश्यकता. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला बोळीन संघाने जे उशिरा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालेत त्यांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी केली ती बोळीन्स टीमने. 68 धावा फलकावर लगावल्या. 69 धावांचा पाठलाग करताना 36 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारले.
ती सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमने आणि कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू. ग्रेट पार्टनरशिप. ऑन साईडला भरत पाटीलच्या बॅट मधून एक उतुंग षटकार येणार तर नाहीये. व्हॉट फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड, ग्रेट फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो, सिद्धूने मात्र आपले एफर्ट दाखवले. माझ्याकडे ती क्षमता आहे, बाउंड्री लाईन टच राहून मी मात्र षटकार वाचवू शकतो. माझ्या संघाला मी त्या धावांचं योगदान देण्यापेक्षा त्या धावांचं परिपूर्णतः रोखण्यात यश मिळू शकतो हे त्याने दर्शवून दिलं गेलं. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. स्वतःची मेहनत दाखवत असताना पाहायला मिळतो. सरप्राईज झालेत ते भरत पाटील, कारण 2 षटकार रोखले गेलेत, म्हणजे 10 धावा त्या ठिकाणी वाचवलेत या संघाच्या खेळाडूंनी. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37. विजयासाठी 32 धावेची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 13. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. सिद्धूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. इथून मात्र मिळाली विकेट मिस्टर विनोदला. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर 37. विजयासाठी 12 बॉल 32 धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नारंगी टीमचे कॅप्टन आले असतील तर हा शेवटचा पुकार असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 37. 32 धावेची आवश्यकता. बॉल आहेत 12. 16च्या सरासरीने खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 69 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली. पहिले 2 षटकं जे हाताळली ती अप्रतिम. जसं कोपरी संघाच्या गोलंदाजाने सुद्धा 2 षटकं पहिले महागडे पाहायला मिळाले आणि त्यानंतर 3ऱ्या षटकात राजेश ओगे आला, त्याने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर समीर कासारे आला, त्याने सुद्धा धावा कमी प्रमाणात खर्च केल्या. म्हणजेच काय तर इथे बरोबरीने चाललेत कंपॅरिझन करताना. आता इथून 12 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12-32चं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ 12:30 वाजण्याच्या सुमारास अजून पहिलाच सामना खेळवला जातोय. सामन्याला सुरुवात 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज विलास मुनीत कुडू एंड कडून आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर कॅमेरामॅन आहेत. नवसे गावामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. अतिशय मेहनत घेणारे आमचे लाडके आयोजक. कालच्या दिवसापर्यंत सकाळच्या 17पर्यंत आपण सातत्याने सकाळच्या 17 पासून तर रात्रीच्या 17 पर्यंत याच मैदानात आयोजकांनी जी मेहनत घेतली ते वाखाणण्याजोगे. चला घाई करा, टाइम स्पेंड करू नका प्लीज. किती मिनिटं झाली? 14 मिनिटे घेतलेली आहेत 3 षटकांसाठी. 14 मिनिटे आणि 28 सेकंद. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. गॅप मध्ये खेळला जातोय. चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. इंटेलिजंट स्ट्रोक, चौकार. राजेंद्र कडू यांचं व्यासपीठावर चौकार आणि स्वागत. 4. थँक्यू. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. भरत पाटील अतिशय उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. निखिल ओगणेची स्टार्ट करून दिली. 3 षटकार आणि 1 चौकार. ग्रेट बॅटिंग पाहायला मिळाली. स्टार्ट कशी हवी असते हे मात्र निखिल ओगेच्या बॅट मधून आपण पाहू शकलात. सरळ बॅटचा व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुढे राहुल पुढे सरसावेल. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 म्हणजेच विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 10. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. क्षेत्ररक्षक फिल्डर पुढे येईल. तत्पूर्वी सिंगल मेल. हरीश पाटील दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु नाकारलं. कॉल जो होता तो मात्र भरत पाटीलने सांगितलं यू वेट हरीश पाटील. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 9 बॉल आणि विजयासाठी 25 धावेची आवश्यकता. 9-25. 9 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण. खूप चांगला अटीतटीची लढत. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. रोमहर्षक स्थितीमध्ये आपण पाहू शकाल हा सामना जाऊन पोहोचतोय. 9-25. तेच तर चेंडू पाहायला मिळाला. बॅट हवेत फिरली. चेंडू खालून निघून जातोय. सबमरिंग डिलिव्हरी. विलासच्या या पर्सनॅलिटी वरून वाटत नाही की मात्र हा वेगवान गोलंदाज असेल. ज्या अनुषंगाने तो येतो सिंपल लिव्हिंग अँड आय थिंकिंग. पाण्याची व्यवस्था करा जरा कारण रणरंत आणि उष्णतेचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि अशा वेळेला पाणी प्राशन करणं फार गरजेची गोष्ट. निखिल पाटील पाण्याची व्यवस्था करत असताना आपण पाहू शकाल. म्हणून या हंगामामध्ये जेवढं मात्र तुम्हाला पाणी प्राशन करता येईल तेवढं पाणी प्राशन करा कारण जेणेकरून डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहाल. कॅप शक्यतो कॅपचा जास्तीत जास्त वापर करा. गॉगलचा वापर करा. या गोष्टी खूप मायने राखतात. सावली असेल तिथे सावलीचा आसरा घेऊन मात्र मॅचचा आनंद घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर. एकंदरीत 44 या धावसंख्येवर 4 बॉलचा खेळ झालाय. संजू गरज शेठ आणि भावेश गरज शेठ खानिवडे एक अतिशय हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. हे खानिवडे गावातील दोन्हीही अनमोल रत्न आहे. संजू गरज शेठ आणि भावेश गरज शेठ या दोन्हीही व्यक्तिमत्वांचं आई चामुंडाई चषक वैभवजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून मनपूर्वक टाळ्यांच्या गजरात त्यांचं धन्यवाद. दरम्यान 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 24 धावेची आवश्यकता. बॉल आहे 7. अवला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता रवीला बीट करत फार वेगाने निघून गेला. नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या 49. विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला विजयासाठी 20 रनची गरज. चला नारंगी टीम आली असेल तर लगेच आपण टॉस करण्यासाठी या. रिपोर्टिंग करा. चला वेळ दौडू नका. बोळींस टीम 6 बॉल आणि 20 धावा. एक्झॅक्टली या वेळेला आपण पाहतायत 4 ओव्हरची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49. 49 वर जाऊन पोहोचली गेली. आता 6 बॉल आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. वंश वंश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. राहुल ऍज अ कॅप्टन काहीतरी समजावत असताना आपल्या गोलंदाजाला कॅप्टनची पाशीच असावी. एखाद्या खेळाडूला दिलासा देणं, त्या खेळाडूंना घेऊन चालणं फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वोत्तम यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. त्यामध्ये राहुलला आपण पाहतायत 6 बॉल आणि 20 असं धावसंख्येचं
समीकरण. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आव्हान त्यांचं टिकून राहील आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. आदरणीय सन्माननीय मंदार परुळेकर शेठ अँड दिलीप पाटील शेठ नारंगी यांच्याकडून मंडळाला 15,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 49. 6 बॉल 20. चला घाई करा, वेळ ओढू नका प्लीज. 6 बॉल 20. वंश लेफ्ट आर्म ओर द विकेट. स्लोवर वन झेंडू जरूर होता, एकदा वर्जित केली जाईल. भरत पाटील कडे जास्तीत जास्त स्ट्राईक एंड कडे राहण्याचा जो निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय आणि विचार विनिमय करून स्ट्रॅटेजी आखून हरीश पाटीलने सिंगल काढून आपल्या पार्टनरला भरत पाटीलला स्ट्राईक एंड कडे आणलं. 5 बॉल आणि विजयासाठी 19 धावा. ट्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने धावा या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट प्लस धावा तुम्हाला कराव्या लागतील. आई चामुंडाई चषक 2024चं शानदार हे पर्व पहिलं आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रतिसाद मिळालाय आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांकडून. वंश थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहू शकाल. भरत पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. डेड बॉल. विरल नायर सर त्या ठिकाणी दर्शवत असताना गजानन हिरेकर सर आणि आशुतोष व्यवहारे सर हे 3 पंच या स्पर्धेला. 2 आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आणि मुनित कुडू. प्रत्येक बॉलला या मैदानात जास्तीत जास्त कोण बिझी असेल तर डेफिनेटली कॅमेरामॅन. पुन्हा एकदा वंश या वेळेला काय मनामध्ये काहूर चाललंय हेच या वेळेला आपण पाहतायत. रणप थोडासा चुकतोय, मनामध्ये काहूर चाललंय. भरत पाटील सारखा एक बेताज मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहिलंय तुमची गुणवत्ता तुम्ही सिद्ध करा. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. कॉलवर चेंडू होता, ऑफ साईडला खेळण्याचा इरादा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. एकदा वेगाने सिद्धू मात्र फार वेगाने निघून जातोय. परफेक्ट फेकी आणि हरीश पाटीलला परतावं लागेल, न्यू बॅटरला यावं लागेल. म्हणजेच इथे आता दबाव. 4 बॉल 18 धावेची आवश्यकता. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. भरत पाटीलला परिपूर्ण वंशने जखडवून ठेवलं. वाईट यॉर्कर टाकण्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. ऑफ साईडला खेळण्याचा इरादा होता. भरत पाटीलचा एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करेन, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साईडला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सिद्धू फार वेगाने आला. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू मात्र फील्ड करत असताना त्याच वेगाने फेकी केली आणि अप्रतिम उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग राहिली ती सिद्धूची. ग्रेट फिल्डिंग. फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 51. 4 बॉल विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज दीपेश लोखंडे, ज्या खेळाडूच्या नावावर मी समालोचन करताना पाहिलंय. 6 बॉलवर 6 षटकार. माऊली चषक वैतरणा या स्पर्धेमध्ये रवी राऊत यांची ती स्पर्धा पार पाडली गेली होती. ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. इनसाइड आउटचा फटका. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध चौकार. 4. थँक्यू. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. करूया आपण टॉस. अक्षय पांडव आमचे साथी समालोचक जवळचे मित्र तुमच्या समवेत असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या आपण टॉस करणार आहोत. जास्त विचार केली जाणार नाही, ओपनिंग घेतली जाणार नाही, कारण मॅच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. गौतम पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि गंभीर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. योगेश घरत आज उपस्थित होत आहेत. 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना आणि त्यांच्या समवेत गंगाधर यांना आपण पाहू शकाल. नुकतंच नारंगी बी टीमने खूप चांगली कामगिरी केली आणि
अर्नाळा संघाबरोबर त्यांना पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं, परंतु चांगला खेळ केला. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं सँडे अँड कंपनी यांनी. त्यामध्ये पवन असेल, त्यामध्ये धीरज पाटीलला अप्रतिम मॅन ऑफ द सिरीज ज्या पद्धतीने खूप चांगला खेळ केला गेला होता. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला फुल टॉस बॉल होता, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, नजाकत भरा शॉट, ग्रेट टायमिंग. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. 2 बॉल 10. थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर केलं गेलंय, कमरेच्या वरती आहे का. 2 बॉल 10. नाहीये या वेळेला, नो बॉल नाहीये, कारण ज्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला तिथूनच स्पष्टपणे दिसलं. 2 बॉल 10. यावेळेला 2 चेंडू आणि 10 धावा. पाण्याची व्यवस्था केली. जेव्हा जेव्हा पाणी गेलंय तेव्हा कहाणी बदललेली आहे. हे फार वेळा पाहिलंय, परंतु इथून दीपेश लोखंडे कशा पद्धतीने खेळ करेल इथे जर आपण पाहिलं तर. चला टॉस करून घेऊया आपण. या आपण मितेश पाटील टॉस करतात त्या ठिकाणी. गौतम पाटील नारंगी संघाचे आपण पाहू शकाल. दोन बॉल 10. दोन चेंडू आणि 10 धावा. संतोष भुवन टीमने टॉस जिंकून फिल्डिंग या बॅटिंग निर्णय कळवा. काजू अँड कंपनी. यावेळेला पाणी गेलं मैदानाच्या आतमध्ये. जो रिदम होता तो रिदम मात्र या ठिकाणी तुटला, कारण अशा वेळेला गोलंदाजाला पाण्याची आवश्यकता असते, परंतु इथे रिदम जो होता तो मात्र फलंदाजाचा होता, तो तुटला गेला. कारण इथे भरपूर वेळा आपण पाहिलेला आहे आणि भरपूर वेळा ऑब्झर्व केलंय. साक्रीच्या मैदानात सुद्धा अशीच घटना घडली. वसई फाड्याच्या मैदानात सुद्धा, बहाडोलीमध्ये सुद्धा आपण पाहिलं. खार्डीच्या मैदानात सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती. म्हणजे जेव्हा जेव्हा पाणी जातं मैदानाच्या आतमध्ये कहाणी बदलते. कारण दीपेश भरत पाटील सारखा एक्सपिरियन्स खेळाडू, जो रिदम होता, कदाचित गोलंदाजाने त्याच ठिकाणी एक लूज चेंडू टाकला असता, फुलटॉस बॉल आला असता, त्याला वेळ तेवढा मिळाला नसता, थकवा होता, तो थकवा दूर झाला गोलंदाजाचा आणि त्याला एफर्ट या ठिकाणी घेण्याची काहीच गरज पडली नाही. त्याने फक्त चेंडू या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले, तेवढा वेळ त्याला मिळाला विचार विनिमय